आणि त्यामध्ये 3000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता। त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी संकल्पना होती ती पूर्णपणे या ठिकाणी उतरताना दिसते आहे। हे त्यांचं आता एक प्रकारे ग्लोबल सेंटर झालेलं आहे आणि जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे वाट पाहतो, रामायण हा जो जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे, ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत, त्याचंही जवळपास सगळं काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आज या फॅसिलिटीमुळे एक फार मोठी भर पडलेली आहे। मी प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो। देवेंजी खासकर ऐसे समय में मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती, ही कुणबी प्रमाणपत्र कुठेतरी रद्द होताना पाहायला मिळतं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापलेले पाहिजे। ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करत आहेत। आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील OBCचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे